आजचा भाग ना खरंच खूप जास्त असा जबरदस्त झाला आहे. म्हणजे बघतानाच ना इतकं भारी वाटत होतं ना, काय सांगू. म्हणजे ॲक्शन सिक्वेन्स खूप जास्त काही आहे आणि रोमॅन्स तर भरभरून आहे हां. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चला तर मग आजच्या आपल्या भागाला सुरुवात करूया. सगळ्यात आधी आपण पाहतो की जय आणि शरू जेव्हा तिकडनं निघालेले असतात ना, तेव्हा मात्र आता जी मिसेस चौधरी बाहेर थांबलेली असते ती जयला नको नको ते बोलून सुनावू लागते. म्हणजेच ना आधी जयने कॉलेजमध्ये असताना तिला नकार दिलेला होता आणि त्याला मुलींची ॲलर्जी होती हे तिला माहिती होतं आणि त्यातच त्याने आता ही गर्लफ्रेंड ठेवली आहे. त्यामुळे आता तिला राग येत असतो आणि मग ती बोलून दाखवत असते. मग तेव्हाच ना जय तिला इग्नोर करून तिकडनं निघून जातो. तेच आता जय तिकडनं निघून गेल्यावर ना इकडे शरू मात्र तिच्याशी बोलत असते आणि तिला सांगते की पार्टी खरंच खूप उत्तम झाली आणि तुझ्या ह्या वागण्यामुळेच बहुतेक तो तुला नकार दिला असेल असाही टोमणारा आता ती तिला देते. तेच दुसरीकडे मात्र आता सुभाष जे आहे ते विचार करत असतात. तेच पमा म्हणत असते की मला कळतंय की तुम्ही कसला विचार करताय ते. तेव्हाच ना सुभाष म्हणत असतात की बरोबर, आपण ना बायच्या वेळेला बघितलंच ना किती चूक केली, ते गौतमवर विश्वास ठेवला म्हणजे त्या बांदेकरवर. आपल्याला वाटलं की सगळं काही नीट होईल, आपल्या मुलीचं लग्न होतंय म्हटल्यावर आपण डोळे झाकून विश्वास ठेवला आणि त्या सगळ्याला होकार दिला. पण बघितलंच ना तो बांदेकर कसा निघाला ते. मग त्या सगळ्यामध्ये स्वामी होते म्हणून आपण वाचलो. जर आज स्वामी आपल्यासोबत नसले असते तर आपल्या बायचं काय झालं असतं, मी हा विचारसुद्धा स्वप्नात करू शकत नाही असंही सुभाष म्हणतात. त्यामुळे ना कोणतंही लग्न करताना ना आता घाई नको आहे असं मला वाटतं. तेच आता शरू आणि जय निघालेले असताना ना जयला सारखं ना ती मिसेस चौधरी जे जे काही बोललेले असते ना ते सगळं आता आठवत राहतं आणि त्यामुळेच ना त्याला त्रास होत असतो. कारण आज पार्टीमध्ये त्याची गर्लफ्रेंड म्हणून ओळखलं जात होतं इथे असणाऱ्या या शरूला आणि त्याला त्या सगळ्या गोष्टी नको होत्या. म्हणजेच त्याची कोणीच गर्लफ्रेंड नसताना सुद्धा आता शरू त्याची पार्टीमध्ये गर्लफ्रेंड झाली आहे आणि सगळीकडे आता तेच पसरलंय याचा त्याला आता राग आलेला असतो आणि त्यामुळेच ना आता तो मध्येच वाटेमध्ये गाडी थांबवतो आणि शरूला सांगत असतो की गाडीतून उतर. तेव्हा शरू म्हणत असते की तू काय, तुझी काही सटकली बिटकली आहे का की मला मध्येच वाटेत असा थांबवतोयस आणि बोलतोयस की उतर वगैरे. मी काही उतरणार नाही आहे. पण आता जय गाडीतून उतरतो आणि तिकडनं जाऊन त्या साईडचं दार उघडतो आणि तिला उतरायलाच भाग पाडतो. तेव्हा आता ती उतरते. तेव्हा आता शरू जयला म्हणत असते की काय झाले. तेव्हा जय शरूवर ओरडतो आणि आज तू सगळ्यांसमोर माझी ओळख काय करून दिली. मी तुझा बॉयफ्रेंड आहे आणि तू माझी गर्लफ्रेंड आहे. कधी झालं हे सगळं, उगाच काही नसताना सुद्धा या सगळ्या काही गोष्टी तू सांगितल्यास ह्या किती चुकीच्या आहेत आणि यामुळे तू माझी किती बदनामी केलीस हे कळतंय का. तेव्हाच आता शरू जयवर चिडते आणि जयला म्हणत असते की या सगळ्याला जबाबदार ना तू आहेस, मी नाही. कारण तूच मला सांगितलं होतंस की तोंडात ना एकही शब्द काढायचा नाही. मग मी काय बोलणार होते, कसं बोलणार होते सांग ना. फक्त हू सू एवढंच करायचं, एवढं तू मला सांगितलेलं होतं. मग मी तरी का म्हणून बोलू त्या गोष्टी ते सांग ना. मग तेव्हाच ना तू माझी गर्लफ्रेंड कशी काय असू शकते. मला आधीच ना बायकांचा खूप जास्त राग येतो. बायका म्हणजे माझ्या आयुष्यात शून्य किंमत आहे त्यांना. तेच आता शरू म्हणत असते की मला ना तुझा काय जो भूतकाळ आहे ना ते जाणून घेण्यामध्ये ना जराही इंटरेस्ट नाही आहे. समजलं ना तुला बायकांची ॲलर्जी का आहे आणि कशासाठी ते. पण मलाही इंटरेस्ट नाही आहे तुझी गर्लफ्रेंड म्हणून फिरायला. तिथे जेव्हा तुम्हाला तोंड बंद करून ठेवायला सांगितलं होतंस म्हणून मी केलं होतं आणि तुला असा प्रश्न पडला असेल की मी तुझी गर्लफ्रेंड आहे म्हणून मला जास्त माज आलाय वगैरे, तसं काही नाही आहे. तुझी गर्लफ्रेंड बनायला ना मला झिरो इंटरेस्ट आहे, झिरो, कळलं ना. त्यामुळे आता जय नंतर एवढं बडबडून झाल्यानंतर शरूला गाडीत बसायला सांगतो आणि मी तुला सोडतो, रात्रीची वेळ आहे असं म्हणतो. पण शरू त्याच्या आता सगळ्यालाच नकार देते आणि एकटीच रस्त्याने चाललेली असते. तिची चप्पलसुद्धा वाटेत तुटते आणि म्हणूनच मग बिचारी चप्पल हातात घेऊन चाललेली असते. तेच तिथे दारू पिणारी दोघं जण असतात आणि त्यांनी आता शरूला बघितलेलं असतं आणि शरूच्या मागे मागे ते जातात. तर शरूला असं वाटतं की जयच तिच्या मागे येतोय म्हणून मग ती आता बोलते की आता कशाला येतोयस. आणि तेव्हाच जेव्हा ती मागे वळून पाहते ना तेव्हा आता तिला ते दिसतात. ते दोघंही जण ना आता शरूचा हात धरतात. ते शरू आता म्हणत असते की तुला माहीत नाही मी कोण आहे, लालबाग परळची मी मुलगी, समजलं ना, उगाच फुटाल. आणि असं बोलून ना ती आता त्याला मारायला सुद्धा लागते. मग त्या मुलाला तिने एक जोरात कानाखाली लावून दिलेली असते. त्याबरोबर तो मुलगा तिथेच बसलेला असतो. तेच आता त्याने बाकी इतरांना सुद्धा बोलवून घेतलेलं असतं कारण त्यांना आता ह्या कानाखालीची तर वसुली करायची असते. त्यातच आता ती
तिकडनं शरू जात असताना तिला ह्या सगळ्या मुलांनी पूर्ण घेरून घेतलेलं असतं आणि त्यावर आता शरू घाबरते, कारण 2 मुलांना ती सामोरे जाऊ शकत होती, पण आता 5 मुलं होती. 5 मुलांसोबत ती एकटी मुलगी होती. त्यातच त्यांनी आता तिला पाडलेलं होतं आणि त्यावर विजेचा कडकडाट होत होता आणि आता पाऊसही पडणार होता. तेच तो आता मुलगा बोलत असतो की वा, आज काय रोमॅन्टिक माहोल आहे, जबरदस्त, असं बोलून तो आता शरूच्या अंगावर पडतो. तेच आता शरूचा हात वगैरे दोघा ठिकाणी धरलेला असतो. तेच आता पाऊस येतो. पावसामध्ये ओलं चिंब भिजायला झालेलं असतं आणि त्यातच शरूचा जो ड्रेस आहे ना तो सुद्धा फाटलेला असतो. तेवढ्यातच जयची एंट्री होते आणि जय आल्याबरोबर शरूचा जीव कुठे भांड्यात पडतो. तर आता जसं आता शरूचा ड्रेस फाटला हे जयला दिसतं, तसं जय आपला ब्लेझर काढतो आणि शरूच्या अंगावर टाकतो. तेच आता शरू आता तिथे उभी असताना जय मागून येतो आणि त्या गुंडांची एक एक करून धुलाई करू लागतो, कारण ते गुंड ना शरूवर कोणत्या नजरेने बघत होते हे जयने बघितलेलं होतं. त्यामुळे एकेका गुंडांना तो सोडत नाही. पण त्यातच ना आता शरू खूप जास्त घाबरलेली होती, कारण जर आता या सगळ्या ह्याच्यामध्ये जय आला नसता तर आज काय झालं असतं. तेच आता हळूच ना त्याने तिला मागे सुद्धा ठेवलेलं होतं आणि मागून स्वतःचा हात तिच्या हातात दिलेला होता, तेव्हा कुठे जाऊन तिलाही बरं वाटत होतं. तेच आता दुसरा एक गुंड मागून येतो आणि जयला मारायला चाललेला असतो. तेवढ्यातच जय सावध असतो म्हणून राहतं, पण जयचं आता मागून त्यांनी शर्ट फाडलेलं असतं. जय पूर्णपणे उघडा पडलेला असतो, वरून पाऊस आणि या सगळ्यामध्ये ना आता शरू तर घाबरलेलीच असते. शरूच्या अंगावरचं ब्लेझर सुद्धा आता खाली पडतं, कारण जयने ना शरूला उचलून घेतलेलं असतं, कारण तिकडनं एक गुंड मारायला येतो आणि मग त्यांनी शरूला उचलूनच ना त्या गुंडाला लातेने तुडवलेलं असतं. तेवढ्यातच आता एक गुंड जो आहे त्याच्याकडे सुरा असतो आणि त्याने तो सुरा ना जयच्या छातीकडे रोखून धरलेला असतो आणि तिथे काही रक्ताचे डागसुद्धा येतात. मग शरू घाबरते. शरू आता जोरात जय अशी हाक मारते त्या गुंडांना. जयने अशा पद्धतीने मारलेलं असतं ना का ते गुंड निघून जातात. तेच आता शरू बघते की जयला लागलेलं आहे, त्याबरोबर ती घट्ट मिठी मारते आणि रडू लागते आणि जयची ती जखम पाहू लागते. आता तिला खूप वाईट वाटत असतं की आपल्यामुळे जयला एवढं लागलंय, पण हा जर आज नसला असता तर आपलं काय झालं असतं ना याचा विचारही ती करत नाही. तेच दुसरीकडे पम्मा सुभाषला सांगत असते की चला झोपा, आराम करा केल्या. आता सुभाष ऐकत नसता सुभाष म्हणतात की नको, जोपर्यंत ती येत नाही ना तोपर्यंत काही मी आराम करणार नाही आहे, असं डायरेक्टली त्याने सांगून टाकलेलं असतं. तेच आता अहो येईल ना आपली शरू, त्यात काय एवढं वाट बघताय, आपल्याच माणसांबरोबर गेली आहे ना, आकाश, जयसोबत, गौतमसोबत. पण इथे आता ते सुभाष वाट बघतच थांबतात. तेच दुसरीकडे आता दोघंही जण गाडीने चाललेले असतात. जय आता शरूला सांगत असतो की आता तू माझ्या घरी चल, मग तू तिथे साक्षीचा एखादा ड्रेस वगैरे असेल तो घाल आणि मग घरी जा. पण तेव्हाच ना शरू नकार देत असते. शरू म्हणत असते की नको, आंटी असतील मग परत. मग तेव्हा तो म्हणतो की नाही मम्मा नाही आहे घरात. मग तेव्हा ती शांत बसते आणि यायला तयार होते. मग आता जण थेट जयच्याच रूममध्ये येतात. जयने फक्त ते ब्लेझर घातलेलं असतं, आतमध्ये तो उघडा असतो, शरूच्या हाताला लागलेलं असतं हे जयने बघितलेलं असतं. तेच आता जयना लगेच शरूच्या हाताला ड्रेसिंग वगैरे करायला लागतो, कारण तिच्या डोक्याला, हाताला सगळीकडेच त्रास होत असतं, दुखत. हे सगळं काही त्याने आता बघितलेलं असतं आणि त्यामुळेच ना कळत नसतं की काय करावं ते. तेच आता शरू जयला हळुवारपणे का होईना आता आपला हात देते, तर जय तिच्या हातावर ते करत असतो आणि तेव्हाच ना ती म्हणते की आज तू जर नसलास तर आज माझं काय झालं असतं. जय आता शरूला म्हणतो की नको ह्या सगळ्याचा विचार करू. तेच आता शरू जयचं ब्लेझर काढून द्यायला मदत करते आणि जयला सुद्धा छातीला लागलेलं असतं तो सुरा, त्यामुळे ती हळुवारपणे का होईना त्याच्यावर आता मलमपट्टी करत असते. आणि जण इतके जवळ येतात की त्यांनाही त्यांचं भान नसतं. तर तुम्हाला भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. अशाच अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा.